हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला. बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकाच व्यासपीठावर येणार. MCA कडून वानखेडे स्टेडियमवर आज शरद पवार स्टँडचं उद्घाटन. संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमानिमित्ताने नेते एकाच मंचावर. एखाद्याचा काटा काढायचं ठरवलं तर काढतोच मी शब्दांचा पक्का. इंदापूरमध्ये साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला अजितदादांचा थेट इशारा. राऊतांचं पुस्तक म्हणजे चित्रपटाची स्क्रिप्ट. राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकातल्या गौप्यस्फोटानंतर मंत्री संजय शिरसाट यांचा हल्लाबोल. युपीएच्या काळात शरद पवारांमुळे मोदींची अटक टळली. कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि पवारांनी मोदी शहांना मदत केली. नरकातला स्वर्ग पुस्तकातून संजय राऊतांचा गौप्यस्फोट. अमित शहा एका खून प्रकरणात आरोपी होते, मात्र शहांप्रकरणी संबंधितांशी बाळासाहेब थेट बोलल्यामुळे शहांची सुटका. संजय राऊतांचा गौप्यस्फोट. तर मदतीसंदर्भात शहांनी किती स्मरण ठेवलं म्हणत विचारला सवाल. मंत्री गोरे खंडणी प्रकरणात माजी सभापती रामराजे निंबाळकरांची चौकशीसाठी पोलीस फलटण इथल्या घरी दाखल झाले. ऑपरेशन सिंदूर केवळ ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर संपूर्ण सिनेमा दाखवणार. भुज एअरबेसवरती राजनाथ सिंहांकडून पाकिस्तानला पुन्हा इशारा. पुलवामामधील त्राल आणि शोपियानमध्ये गेल्या 2 दिवसात 6 दहशतवाद्यांचा खात्मा. चकमकीत शस्त्रास्त्र आणि दारुगोळाही जप्त. भारतीय सैन्य दलाची पत्रकार परिषदेत माहिती. भारत आणि पाकिस्तानचा युद्धविराम 18 मे पर्यंतच. पाकचे उपपंतप्रधान इशाक दार यांचं खळबळजनक विधान. दार यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान नरमला. काश्मीरच्या वादावर तोडगा काढण्यास भारतासोबत शांतता चर्चेस पाक तयार. पाकच्या पंतप्रधानांनी भारताला चर्चेसाठी केलं निमंत्रित. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात 15 ब्रह्मोस मिसाईलचा वापर. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून ब्रह्मोसच्या हल्ल्यात पाकचे 11 एअरबेस उद्ध्वस्त.